इकडे थोडी थोडी इकडे 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 बस बस गप बस येते का करून दिला फिरायला होय ग जाऊ ना मी जिमी उतरला खाली खाली उतरला हा नमस्कार मंडळी, मी साक्षी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत आहे. तर मंडळी, मी आणि माझा भाऊ आता आम्ही चाललो आहोत आमच्या बहिणीला आणायला, कारण की आता ती 5 वरातली गेलेली आहे. तर त्यांच्या लग्नाला आमच्या बहिणीच्या माहेरकडच्यांचा विरोध होता, त्यामुळे माझ्या मावशीने तिचं कन्यादान केलेलं आहे. विधीवर आम्ही तिला मावशीकडेच 5 वरातली पाठवलेली आहे. तर आता आम्ही चाललेलो आहेत आमच्या बहिणीला घ्यायला आणि तिकडून आल्यानंतर आम्ही जाणार आहोत आमच्या गावी, कारण की आपली जी भाताची रोपं आहेत त्याला खत टाकायचं आहे. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आपल्या बहिणीला आणायची पण आता आम्ही चाललेलं ते पण पाहायला मिळणार आहे आणि गावी आपण आपली भाताची रोपं आहेत त्याला खत टाकणार आहोत ते पण पाहायला मिळणार आहेत. तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लाल कलरचं बटन आहे तिथे सबस्क्राईब करून घ्या आणि ते छान छान व्हिडिओसाठी आपलं चॅनलचं नोटिफिकेशन जे आहे ते पण ऑन करा. तर आता चला जाऊयात आपण आपल्या बहिणीला आणणार. चलो. सो आता आम्ही मावशीकडे पोहोचलेलो आहेत. आता वरती जातो थोड्या वेळ बसूत आणि मग नंतर आपण बहिणीला घेऊन आता जाऊयात आपल्या घरी. घरून सगळ्यांना घेऊन पुन्हा जायचं आपल्याला गावाला. आणि मागे भारतातून पाऊस पडतो आहे, कंटिन्युअसली पाऊस चालू आहे. जास्त जोरात नाही आहे बट कंटिन्यू चालू आहे. तर त्याला आता जाऊयात वरती आणि आता भेटूयात सगळ्यांना. ऐकणार आहे का आता? ऐकणार का? अगं थांब जरा थांब थांब 2 मिनिटं थांब जरा. हां चल बसणार चल. काय बस खाली इकडे थोडी इकडे इकडे बस बस गप बस येते का करून दिला फिरायला होय ग जे मी फिरायला येते. थांब जरा भेटून घेऊ द्या आधी. झाली शांत. हा नेऊ ना हा नेऊ ना जिमे दिदीला. ए जिमे मी आता जाणार आहे. सोडायचं पण नाही तिला आणि ती घे म्हणते तिला. ए जिमे जिमे छत्री घेऊ का जिमे? मी म्हणलं छत्र्या नको तुम्ही. बस खाली बस. तू ओढ आता. आईच्या पाया पण इकडे नंतर कवा नंतर तिला हळदी कुंकू लावायचे कवा. कोण जायला ते कामाला जातं नाश्ता कर. जाऊ ना मी जिमी. जिमी जाऊ ना मी.
जाऊ दे जिमी दिव्याला राहू दे. जाऊ ना मग वारी केलं तुम्ही. काय वाई ना माझा. चला बाय बाय. बाय जिमी. हा ते बघ आता आकडा पाठविला तुला काही ताराज बिराज दिला काही बाय बाय. नको जाऊ म्हणते ना. गेल्या बघ ना कशी बघेल. चला. सो आता आम्ही आमच्या बहिणीला घेतलेली आहे आणि इकडे आहे आमच्या बहिणीबाई. आणि जिमीला असं होतं की हिला घेऊन नाही जायचं ते बघ ना बट आता ती गॅलरीतून पाहतीये. चला तुम्हाला दाखवते. हे बघा जिमाबाई बघतीये. जिमाबाईच्या ताईला घेऊन चाललोय आपण आता. जिमी बाय. तोंडच वार केलं. जिमीला असं वाटतंय की तिला घेऊन नाही जायचं बट चला आता आपल्याला घेऊन जायलाच लागणार आहे. आता भाऊ काढतोय गाडी. तर आता आमचे बंधू आता गाडी काढतायत आणि इकडे आहेत आमच्या बहिणीबाई. आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट आता घरी जाऊन भेटतो किंवा आता ऑन द वे भेटूयात आणि तर आपल्याला जायचं गावाला. चलो. सो आता मावशीकडून आम्ही बहिणीला घेऊन आलेलो आहोत आणि आता आमचा दौरा चाललेला आहे आपल्या गावाकडे. तर गावाकडे त्याची खूप जास्त एक्साइटमेंट आहे कारण की आत्ता पावसाळ्याच्या या दिवसांमध्ये खूप जास्त क्लायमेट छान असतं. सो आता गावाला जाऊयात आणि आपल्या जे काही भाताची रोपं आपण पेरली त्यांना खत टाकून येऊयात. तर चला आता गावचा नजारा पाहूयात. सो आता आम्ही नजरापुरात पोहोचलेलो आहेत आणि इकडे पप्पा वगैरे खत वगैरे घेतात आणि मम्मी आणि आमची बहिणी वगैरे गेले आहेत काळा थोडा गेला. ते आल्यानंतर आता आम्ही परत जाणार आहोत गावच्या दिशेने. आणि आमच्या गावाकडे जाणारा कोदवडीचा पूल हा पूर्णपणे तुटलेला आहे. पर्यायी रस्ता दिला त्याच्यावरून पण पाणी होतं त्यामुळे आम्हाला दुसऱ्या गावातून जायचं आहे. आणि मागे हा जो माझा बारका भाऊ चाळे करतो ना त्याच्याकडे इग्नोर करा तुम्ही. ही इज कॉन्शियस. चलो आता हे पटपट आता जे काही शॉपिंग करून येतील त्यानंतर मग आता आपण पुन्हा जायचं गावच्या दिशेने. पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही तर अशा ह्यात पण आपल्याला गावी जायचंच आहे. चलो. नवरदेव ऑन ड्युटी आहे. नवरदेवाचे तर 4 दिवस संपलेले आहेत. कामाला लागायचं आहे. सो आता फायनली आम्ही आपल्या नवरीबाईला घेऊन फर्स्ट टाइम गावाला आलो आहोत त्यांच्या लग्नानंतर. सो आता फटाफट घरात जाऊयात आणि त्यानंतर चेंज वगैरे करून आता आपण जायचं शेताला. आणि खूप छान क्लायमेट आहे मागे तुम्ही बघू शकताय. सो आता चलो. अरे ते अजून काय करावं लागलं तुम्हाला फक्त इथं फक्त कारण तुम्ही पुढचं पाणी मिक्स करायचं. 2 आणले त्यांनी युरिया आणि हे. त्या बाजूला अगं 20 किलो आहे. दोन प्रकारे सीझन चालू झालाय ना. बघूया पप्पा पुस्तक घे चला. ए मम्मी काही करू आपण माहिती का रे आणि सगळेच घ्या ना आपण. तर आता घरी येऊन आम्ही जे काही खत होतं 3 ठिकाणचे ते सेपरेट केलेलं आहे आणि आता आम्ही सगळे चाललेलो आहोत शेताला. तर चला आता जाऊया शेताला.
बसलेलो आम्ही दोघं इकडे बसलो गली फुकट किती आहे? सगळं. ए, वीस रुपये का तेवढे? कुठे पण ते जाईल गावडी घेऊन येतो ना अजून. गावडी ठेव. हे बघ मम्मी, हे रोप कसं आहे ना, आमचं रोप कसं आहे? सो आता आम्ही सगळे आमच्या कड्यातल्या रानात आलेलो आहोत आणि पाऊस थोडी थोडी रिमझिम चालू आहे. तर आता आम्ही आलो आमच्या रोपाचे, तुम्हाला दाखवते आता आपलं रोप कसं आहे ते. चला बघूयात. इंग्लिश मीडियम. तर आता हे आमचं रोप तुम्ही पाहू शकता. लास्ट वीक मध्येच आम्ही हे पेरलं होतं आणि खूप छान प्रकारे ते आलेलं. आता आता आपण खत टाकूत. इकडे आहे हर्षद. तर आता अशा प्रकारे आम्ही आमच्या रोपाला मस्तपैकी खत टाकतोय. आणि आता यावर्षी आपल्याकडे एक नवीन मेंबर ऍड झालेला आहे आपल्याकडे खत टाकायला. तिकडे बघू शकता आपल्या बहिणी तिकडे टाकायचं. तुमच्या बहिणी पण आता फर्स्ट डेलाच शेतामध्ये शिरलेल्या आहेत. आता पटापट एक मारून घेतो. सो आता इथे कड्यातलं जे काही रोपाचं खत टाकून होतं ते आमचं झालेलं आहे. आणि मागे तुम्ही बघू शकता किती छान वातावरण झालेलं आहे. पूर्ण ढग आहेत ते डोंगरावरती दिसत येतं. हा माडोबाचा डोंगर आहे, त्याच्यावरती पूर्ण धुकं धुकं आलेलं आहे. आणि इथे आपली आहे गाडी. आणि आता हे सर्वजण गेलेले आहेत हातपाय धुवायला, कारण की गाडीत पूर्ण चिखल चिखल होईल. कारण की इथून पुढे आपण शिवाला जायचं आहे, देवळापाशी जायचं आहे. तिकडे पाणी नाही आहे जास्त, त्यामुळे इथेच हे पूर्ण क्लिनिंग चाललेलं आहे यांचं. तर चला तुम्हाला दाखवते, किती छान व्ह्यू दाखवते. चला. इकडे हे सगळेजण मस्तपैकी हातपाय धुवत आहेत. माझे त्यातल्या त्यांच्यापेक्षा आहेत जरापैकी क्लीन, तेव्हा मी क्लीन नाही करणार आहे. आणि इकडे बघा हे पूर्ण आमचा खडक माळ इकडे. आणि पूर्ण असं धुक्यात हे डोंगर सगळे झाकून गेलेले आहेत बघा. आता इथून डायरेक्ट आपल्याला जायचं शिवाला. तर चला, शिवाचाही हा छान नजारा तुम्हाला मी दाखवते सर. आणि आपले क्यूट कपल बघा कसे एका छत्रीमध्ये मस्त येतात. तर कोणाची नजर न लागो त्यांना. तर चला आता जाऊयात शिवाला. तर आता कड्यातले आपल्या रोपाला खत टाकून झाल्यानंतर आता आम्ही आपल्या शिवाच्या रोपाचे इथे आलेलो आहेत. आता आमच्या वहिनीबाई आणि मी टाकणार आहोत खत. इकडे वहिनीबाईंनी सुरू केलेलं, मी पण काढणार आहे. आणि समोर इकडे भाऊ, मम्मी, पप्पा वगैरे कुडाण करतात. सो तर तिकडे कुडाण करतील आणि आम्ही इकडे खत टाकणार आहोत. आणि आता पाऊस आणि थोडंसं जरा शांतता घेतलेली, सो तो पण आम्ही फटाफट करून जातो. चलो. सो आता आमचं इथे खत पण टाकून झालं शिवाच्या जे रोपाला आहे तिकडे. आणि इथे मागे पाहू शकता इथे छोटंसं कुडाण केलेलं आहे, कारण की गुरं वगैरे जाऊ नये म्हणून ते कुडाण केलेलं आहे. पावसाळा आहे त्यामुळे पटकन त्या फांद्या जीव धरतील. आणि मागे धरण आपलं अजून खाली आहे. नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा काठोकाठ भरलेला असणार आहे. आणि मागचं एक क्लायमेट काय भारी वाटतंय तुम्हाला सांगू. वा वा वा. सिटीमधल्या त्या बिल्डिंगच्या जंगलातून येऊन त्या गावाला एक वेगळं सुख मिळतंय. सुख सध्या आता आम्ही अनुभवत आहोत. आणि ते मागे यांचा सगळा गोंगाट चालू आहेत. तर आता इथून जायचं आहे ते देवळाच्या रोपाचे, ते तिथून रोपाला खत टाकायचं. त्यानंतर डायरेक्ट आपण घरी जाऊन फ्रेश वगैरे होऊन पुण्याला परत रिटर्न जायचं आहे. आणि त्यानंतर आपल्या गावच्या वाऱ्या सुरूच राहणार आहेत. आणि चला आता जाऊयात आता देवळाकडे. सो आता आम्ही आलेलो आहोत देवळाच्या इथल्या रोपाचे ते. आणि छान प्रकारे हे रोप उगवून आलेलं आहे. तर आता इथे पण आपल्याला खत टाकायचं आहे. आणि इथे आमच्या वहिनीबाई ऑल सेट आहेत खत टाकण्यासाठी. आणि बाकीचे सगळे पण आहेत. चला.
आता आमच्या देवळाच्या पण रोपाला खत टाकून झालेलं आहे आणि इथे हापशीपाशी आता आम्ही आलेलो आहे. सगळ्यांचे आता सगळे साफसफाई चालू आहे. चल आता हापशीपाशी मस्त हातपाय वगैरे धुवून घेऊया. चल वापस येता येऊ ना तवाय बूट रे सगळं किती दिवस वापरला सो आता आमच्या सगळ्यांचे इथे हातपाय धुवून झालेले आहेत आणि आता आम्ही सगळेजण आता घरी जाणार आहोत. घरी जाऊन पुन्हा आपल्याला मंदिरात यायचं आहे. देवीच्या ओटी भरून पुन्हा आपण घरच्या दिशेने जाणार आहोत. तर आता घरी जाऊयात फटाफट. सगळे फ्रेश तर झालेले आहेत ऑलरेडी. थोडं चेंज वगैरे करायचं आणि त्यानंतर मग परत मंदिरात येऊयात. चला आता आम्ही गावातून घरून जाऊन आलेलो आहोत आणि आता मंदिरात आपली नवीन नवरी आली आहे ओटी भरण्यासाठी. आता यांचं ओटी भरून झालं की आपण जायचंय पुण्याला. चला मंदिराचा वेळ. काय आज रविवार आहे. आता मंदिरामध्ये ओटी वगैरे भरून झालेली आहे. आता आम्ही चाललो आमच्या काकीच्या घरी आणि इथे आहे आपली नवरीबाई. नवरदेव तर आमचा नुसता दिसतोय कारण की त्याचं लग्न झालेलं आहे. आता आनंद जगन्नाथ मामेला. नवरीबाई तुम्हाला कसं वाटलं गावाला येऊन? एकदम मस्त. मग तुम्ही आता फर्स्ट टाइम तुमच्या गावाला शेतामध्ये गेला, तुम्हाला कसं वाटतंय? एकदम छान. तर आमची नवरीबाई तर खूप खुश आहे. पहिल्यांदा गावाला आली आणि तिने शेतातली सगळी कामं केलेली आहेत स्वतःच्या तिच्या मनाने. सो असं आहे. तर तुम्ही शेतकरी नवरा करायचा मला शेतात कामं करण्याची पण जिद्द मनात ठेवा आणि तेवढीशी लाज नका बाळगू. ओके, अशी आमची नवरीबाई आहे. चला आता जाऊयात काकीच्या घरी. आता 6:45 वाजलेले आहेत आणि आमचं खूप छान प्रकारे गावाकडचं जे काही काम होतं ते सगळं कंप्लीट झालेलं आहे. आता आम्ही सगळे चाललेलो आहोत घरी. आता भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि सबस्क्राईब करून घ्या आणि आता भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि आता इथून पुढे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपले लग्नाचे ब्लॉग पाहायला मिळाले, तर त्यासाठी स्टे ट्यून. चला भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.